नमस्कार. द ग्रेट इंडियन चॅनलवरती आपले अगदी मनपूर्वक स्वागत. रुक्मिणी माता आपल्या पतीला म्हणजे साक्षात विठ्ठलाला गल्लीत उभी राहून प्रश्न विचारते. अहो विठ्ठला, राऊळापासून ते गोपाळपुरापर्यंत तुम्ही सुरुंग लावून वाट केली आहे जनीच्या भेटीसाठी, आणि तेही मला कळू नये म्हणून. तुम्हाला मी जेवायला वाढलं तरी पोळी ताटाआड ठेवता आणि जनीला नेहून देता. तुम्हाला जनीचं किती हो देवा वेड. मी तुम्हाला आकरी दुधामध्ये केळ देते तरी तुम्हाला जनाबाईचं शिळं ताक गोड लागतं. जनीची वेणी फणी करता, जनीला ऊन लागतं म्हणून तुम्ही आंबेराई लावली. तरी तुमचं आणि जनीचं काय नातं आहे हे तुम्ही मला सांगावं. पंढरीच्या पांडुरंगाला रुक्मिणी माता कमानी दरवाजाला दोन्ही हात लावून दरडावून विचारते. तुम्ही तिला दळू लागता, तिच्याबरोबर शेण्या वेचू लागता, झाडलोट करता, तरी मला ह्या नात्याचं तुम्ही स्पष्टीकरण द्यावं. विठ्ठल म्हणे रुक्मिणी, माझ्या जनीला नाही कोणी, हाती घेऊन या तेल फणी, केस विचरून घाली वेणी. रुक्मिणी उभी राहून गल्लीत, झळकला पितांबर देवजनीच्या खोलीत. देव बसले जेवाया, पोळी ठेविली ताटा आड, बोलती रुक्मिणी देवा जनीच किती आड. बोलती रुक्मिणी देवा जनीच किती आड. रुक्मिणी घेऊन आली निरशा दुधामध्ये केळ, देवाला आवडलं जनाबाईचं ताकशीळ. देवाला आवडलं जनाबाईचं ताकशीळ. विठ्ठलाचे पाय रुक्मिणी चोळती लोण्यान, खरं सांगा विठ्ठला जनी तुमची आहे कोण. सांगा ना विठ्ठला माझी आन जनी तुमची कोण. जनी जाते गोपाळपुरा, ऊन लागत ठाई ठाई, देवा माझ्या विठ्ठलान लावली आंबराई. देवा माझ्या विठ्ठलान लावली आंबराई. गोपाळपुरात जनाबाईची झोपडी, देव इसरला तिथ 9 लाखाची पासोडी. देव इसरला तिथ 9 लाखाची पासोडी. विठ्ठल बोले रुक्मिणीला नको राग ग धरू, आपल्या आसऱ्याला जनी सुखाचं पाखरू. आपल्या आसऱ्याला जनी सुखाचं पाखरू. रुक्मिणी म्हणते देवा तू मला लाज थोडी, मग गादी फुलाची सोडूनी वाकळाची काय गोडी. मग गादी फुलाची सोडूनी वाकळाची काय गोडी. रुक्मिणी म्हणते देवा तुमचा येतो मला राग, तुमच्या धोतराला जनीच्या काजळाचं डाग. तुमच्या धोतराला जनीच्या काजळाचं डाग. विठ्ठल बोले रुक्मिणीला नको मनी धरुबाई पाप, जनीला नाही आई बाप, आपण तीच आई बाप. जनीला नाही आई बाप,
आपण तीच आई बाप. कमानी दरवाजाला रुक्मिणीचं दोन्ही हात. खरं सांगा विठ्ठला जनी संग काय नात. खरं सांगा विठ्ठला जनी संग काय नात. धन्यवाद. ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका.